नमस्कार. खरं तर MHT CET 2024चा जो रिझल्ट आहे तो डिक्लेअर झालेला आहे आणि आता सगळ्या गोष्टींची जी उत्सुकता होती की तुम्हाला कॉलेज कुठलं मिळणार आहे, पर्सेंटाईल कसं आलेलं आहे, पर्सेंटाईलवरती कॉलेज मिळणार आहे की नाही किंवा कोणती ब्रँच मिळणार आहे, या कॅप ॲडमिशन प्रोसेसला स्टार्ट होते. आय होप सगळ्या विद्यार्थ्यांना तुमचा रिझल्ट समजला असेल आणि मला माहिती आहे की सगळ्या विद्यार्थ्यांचं पर्सेंटाईल चांगलं चाललंय. मला या रिझल्टवरून तरी कळतंय की काही विद्यार्थ्यांसाठी अनएक्सपेक्टेड पर्सेंटाईल आले, म्हणजे ज्यांनी कमी मार्क्सवर सुद्धा चांगलं पर्सेंटाईल मिळालेलं आहे. काही विद्यार्थ्यांचं बघतोय की त्यांचे सुद्धा पेरेंट्सचे कॉल्स येत आहेत की पर्सेंटाईल खूप कमी आले. मात्र एक आहे की सगळ्या विद्यार्थ्यांचं पर्सेंटाईल ॲटलिस्ट आता तुम्हाला समजलंय. आता तुम्हाला एक आयडिया येणार आहे की तुमचं पर्सेंटाईल किंवा कॉलेज तुम्हाला काय मिळणार आहे. का तर आजचा जो व्हिडिओ बनवते ना, तो वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे. कारण का, भलेही तुमचं पर्सेंटाईल किती येऊ द्यात, म्हणजे 50 पर्सेंटाईल जरी आलं आणि 99+ पर्सेंटाईल जरी आलं, त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी पुढची जी काउन्सिलिंग प्रोसेस असणार आहे त्याबद्दल सांगणार आहे. आणि जरी पर्सेंटाईल कमी आलं तरी सुद्धा घाबरून जायची काहीच गरज नाही. कारण का, या व्हिडिओमध्ये मी अशा 2-3 गोष्टी सांगितल्या आहेत की जेणेकरून तुम्हाला एका चांगल्या कॉलेजमध्ये CSIT कमी पर्सेंटाईलवरती सुद्धा मिळतं. एक म्हणजे काय, सगळ्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन सुरुवातीला. मला माहिती आहे की विद्यार्थ्यांचा रिझल्ट चांगला आलेला आहे, खूप जणांचा, काही जणांचा अनएक्सपेक्टेड रिझल्ट आहे. परंतु आपण रिझल्ट जो आहे ना तो ॲक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे. आता तुमचा रिझल्ट तुम्हाला समजले, आता त्या रिझल्टमध्ये तरी काही चेंजेस होणार नाही. 1-2 विद्यार्थ्यांचे कॉल्स होते की आता ड्रॉप घेऊ का, म्हणावं तितकं पर्सेंटाईल आलेलं नाही आहे. एक गोष्ट सांगायची आहे की भलेही तुमचं पर्सेंटाईल कमी येऊ देत, अगर जास्त येऊ देत, अजून काउन्सिलिंग प्रोसेस बाकी आहे. आपल्याला असं वाटतं की माझी पर्सेंटाईल चांगले आले म्हणजे मला चांगलं कॉलेज मिळाले, असं नाही आहे. कॉलेज ॲडमिशन प्रोसेस आहे ना थोडी कॉम्प्लिकेटेड आहे. कारण का या स्टेपला तुमच्याकडून कोणतीही चूक होता कामा नये. बाय मिस्टेक एखादं लो कॉलेज जरी तुमच्याच कॉलेज लिस्टमध्ये वरती आलं तरी ते कॉलेज तुम्हाला अलॉट होऊन त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं लागेल. अशी गोष्ट होऊ नये इतकंच मला वाटतं. त्यामुळे जरी पर्सेंटाईल कमी आलं तरी ड्रॉप घेतो इतक्याच गोष्टी आतापासून विचार नको. अजून तुम्हाला कॉलेज कुठे मिळतंय हे पाहणं खूप गरजेचं आहे. दुसरं, ड्रॉप जरी घेतलात ना तरी विचार करा, दरवर्षी एकतरी कॉम्पिटिशन वाढत आहे. म्हणजे विचार करा की दरवर्षी जेई मीन्स लेवलची डिफिकल्टी CETला येते. बायचान्स जर पुढच्या वर्षी सुद्धा ही डिफिकल्टी वाढली आणि देव न करो परंतु तुमचं पर्सेंटाईल म्हणावं तितकं आलं नाही, परंतु ते घरच्यांचं ओझं, प्रेशर आणि ड्रॉप येईल, या गोष्टी स्वतःलाच इतक्या बर्डन वाटू लागतात की त्यापेक्षा ड्रॉप न घेतलेला बरा, हे माझं सजेशन असणार आहे. आता कमी पर्सेंटाईलवरती टॉप कॉलेजमध्ये किंवा चांगल्या कॉलेजमध्ये CSIT मिळवता येतं का, हा बहुतांश सगळ्या विद्यार्थ्यांचा पेरेंट्सचा प्रश्न आहे. खरं तर एक म्हणजे काय, सगळ्यात इम्पॉर्टंट आणि पहिली स्टेप काय, घाबरून जायचं गरज नाही आहे. अजून काउन्सिलिंग प्रोसेस बाकी आहे. कारण काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये काही चांगल्या कॉलेजेसचा कट ऑफ सुद्धा कमी येतो आणि ते कॉलेज आपल्या हातून जाता कामा नये. मग अशी कॉलेजेस शोधणं खूप गरजेचं असतं. आता ज्यावेळी आमच्याकडे काउन्सिलिंगला वगैरे विद्यार्थी येतात ना, आम्ही त्यांना पहिल्यांदा समजावून सांगितलं जातं की ही कॉलेजेसचा कट ऑफ यावर्षी कमी येऊ शकतो किंवा कोणत्या कॉलेजेसमध्ये काही नवीन ब्रँचेस आहेत आणि नवीन ब्रँचेस या सगळ्या सगळ्या स्टुडंट्सला माहिती नसतात, त्यामुळे ते अप्लाय पण करत नाहीत. मग जर आपण त्या टेक ब्रँचेसला अप्लाय केलं तर नक्कीच त्याचा इफेक्ट जो आहे किंवा त्याचा जो फायदा आहे तो आपल्याला मिळू शकतो. त्यामुळे घाबरून जाऊ नका. भलेही कमी पर्सेंटाईल असेल तरी सुद्धा नीट काउन्सिलिंग प्रोसेस करणं गरजेचं आहे. दुसरं, स्पॉट ॲडमिशन्स आहेत, इन्स्टिट्यूट लेवल सीट्स आहेत. या ज्या सीट्स असतात ना, यांच्याबद्दल ओपनली कधीही कॉलेज डिक्लेअर करत नाही किंवा तुमच्याबद्दल माहिती पण नसतं. आता विचार करा, काही विद्यार्थ्यांना तर असं होतं, गेल्या वर्षी आमच्याकडे काउन्सिलिंगचा एका विद्यार्थी स्टोरी आहे. 84 पर्सेंटाईलला VJTI कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं होतं. फक्त त्या विद्यार्थ्यानं काय केलं, कंटिन्युअसली 3 दिवस त्याने VJTIचा स्पॉट राऊंड अटेंड केला आणि त्याला ती सीट मिळाली. मग सांगण्याचा उद्देश काय, इतक्या कमी पर्सेंटाईलवरती सुद्धा महाराष्ट्रातील टॉप कॉलेजेस मिळतायच आहे. इन्स्टिट्यूट लेवल सीट्स आहेत, स्पॉट ॲडमिशन सीट्स आहेत. याबद्दल सुद्धा तुम्हाला जागरूक असणं गरजेचं आहे ना. त्यामुळे कमी पर्सेंटाईल आले म्हणून नाराज होऊ नका. अजून आपल्याकडे बहुतांश भरपूर ऑप्शन्स आहेत. तिसरं काय असणार आहे, तुमची एक बेस्ट कॉलेज लिस्ट. खरं तर विद्यार्थी बघतो ना, एक निगेटिव्ह इम्पॅक्ट विद्यार्थ्यांवरती पडलाय की माझं पर्सेंटाईल कमी आलंय, मला हीच लो कॉलेजेस मिळणार आहेत. इतक्या लवकर हिंमत हरायची काय गरज आहे. अजून आपलं पर्सेंटाईल आलंय तरी सुद्धा कॉलेज मिळणं बाकी आहे. यावर्षी कट ऑफ, मान्य आहे की कट ऑफवरती जास्त इफेक्ट होत नाही, परंतु ॲटलिस्ट तुम्ही ट्राय तरी करा की तुमच्या पर्सेंटाईल एक बेस्ट कॉलेज मिळतं की नाही. त्यामुळे आणि खरं तर सांगायचं आहे
की या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे कमी पर्सेंटाईल आलं म्हणून घाबरू नका. आता मी सगळ्यात इम्पॉर्टंट मेन टॉपिकवरती येतो की पर्सनल काउन्सिलिंग. खरं तर मी बघतोय ना बहुतांश भरपूर जण पर्सनल काउन्सिलिंग वगैरे करत आहेत आणि ती काही होतं की ज्यावेळी तुम्ही पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करताना सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट कुठली असेल तर पुढची 1 ते 2 महिने जोपर्यंत तुमचं ऍडमिशन कन्फर्म होत नाही प्रत्येक स्टेपला तुम्हाला डाऊट येणार आहे. कॉलेज कोणतं चांगलं आहे, हॉस्टेल कसं आहे, कॉलेज हे कॉलेज चूज करावं, त्या कॉलेजची ब्रँच चूज करावी, बेटर कॉलेज विथ लो ब्रँच किंवा एक लो कॉलेज विथ बेटर ब्रँच, हे क्वेश्चन्स प्रत्येक स्टेपला येणार आहे. तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये असू द्या, ऑप्शन फॉर्म बिलिंगमध्ये हे डाऊट्स क्लिअर करणं खूप गरजेचं आहे. कारण का प्रत्येक मी बघतोय ना तुम्हाला फक्त काउन्सिलिंगच्या नावाखाली एक कॉलेजची लिस्ट दिली जाते आणि तीच कॉलेजची लिस्ट सगळ्या विद्यार्थ्यांना कॉमनच असते. मग ती कॉलेजची लिस्ट तुम्हाला लागू होईल असं नाहीच नाही. कारण का प्रत्येक विद्यार्थ्याच्या रिक्वायरमेंट वेगवेगळे असतात, पर्सेंटेज वेगळे आहे, कॅटेगरी वेगळी आहे. त्यामुळे या गोष्टींपासून थोडं सावध राहा. का तर मी आमच्या काउन्सिलिंग बद्दल सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय. लवकरच आमच्या काउन्सिलिंगची रजिस्ट्रेशन जी आहे ती सुद्धा आम्ही क्लोज करत आहोत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये आमच्याकडे एनरोल करायचं आहे नक्की एनरोल करा. खरं मी आपल्याच म्हणजे आमचेच पर्सनल काउन्सिलिंग बेस्ट आहे असं म्हणत आहे, परंतु मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की आम्ही पर्सनल काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला काय करतो. आता ज्यावेळी तुमचा रिझल्ट आता तुम्हाला समजले, जे पर्सेंटाईल आहे त्या पर्सेंटाईलवरती बेस्ट कॉलेज द्यायची जबाबदारी आमची असते. ज्यावेळी आता आम्ही कॉलेज लिस्ट बनवायला स्टार्ट करतो, पहिल्यांदा तुमच्या पेरेंट्सला आणि तुम्हाला कॉल करतो, तुमच्याकडून सगळे डिटेल्स घेतो. तुमचं स्कोर कार्ड असेल, तुम्हाला कॉलेज कुठे हवे, ब्रँच कोणती हवी, तुमची कॅटेगरी कुठे आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून जाणून घेतो. त्याच्यानंतर तुम्हाला कोणकोणती कॉलेजेस मिळू शकतात हे समजावून सांगतो आणि त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याची एक पर्सनल कॉलेजची लिस्ट बनवून आम्ही तुम्हाला सेंड करतो. हे खूप गरजेचं आहे. कारण का प्रत्येक विद्यार्थ्याला समजून घेऊन, आता काही काही पेरेंट्सची तर असं बघतो की त्यांना फी जास्त असलेली कॉलेजेस नको असतात, काही विद्यार्थी गर्ल्स कॉलेजचं असतात की घरापासून लांब कॉलेजेस नको. या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याची एक पर्सनल कॉलेजची जी लिस्ट आहे ती आम्ही तुम्हाला बनवून देत असतो. दुसरं, आता डाऊट सपोर्ट जो असतो ना तो सगळ्यात महत्त्वाचा आहे काउन्सिलिंगला. तुम्ही विचार करा, एखाद्या स्टेपला जर तुम्हाला काही समजत नसेल मग ते डाऊट तुम्ही विचारणार कोणाला आहात. तो काउन्सिलर जर व्यवस्थित तुमचे कॉल्स अटेंड करत नसेल, तुम्हाला नीट समजावून सांगत असेल तर त्या काउन्सिलिंगचा झिरो उपयोग आहे. त्यासाठी ज्यावेळी तुम्ही आमच्याकडे काउन्सिलिंग एनरोल करता, एक म्हणजे काय, माझे पर्सनल नंबर तुमच्यासोबत शेअर असतात. कोणत्याही स्टेपला काहीही डाऊट असेल तुम्ही डायरेक्टली मला कॉल्सवर किंवा व्हॉट्सअपवर तुमचे डाऊट्स विचारू शकता. ही सगळ्यात गोष्ट इम्पॉर्टंट आहे. आणि हे जे डाऊट सपोर्ट असणार आहे, हे जो गायडन्स असणार आहे तो पूर्ण कंप्लीट तुमचं ऍडमिशन कन्फर्म होईपर्यंत तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे डाऊट सपोर्ट हा सगळ्यात इम्पॉर्टंट फीचर आम्ही काउन्सिलिंगमध्ये प्रोव्हाइड करतोय. काहीही डाऊट असेल ना तुम्ही डायरेक्टली माझ्याशी कनेक्ट होऊ शकता. तुमचे कॉल्सवर, व्हॉट्सअपवर तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करू शकता. आता थर्ड असणार आहे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी आम्ही काउन्सिलिंगमध्ये प्रोव्हाइड करतोय काय, आता जशा सीईटीच्या स्टेजेस येतात, उदाहरणार्थ कॅप रजिस्ट्रेशन आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे, त्याच्यानंतर कॉलेज कन्फर्मेशन आहे, त्यानुसार आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांचे लाईव्ह सेशन्स अरेंज करतो. तुम्हाला सांगितलं जातं की यावेळी ऑप्शन फॉर्म कसा भरायचा आहे, कोणती कॉलेजेस कशी चूज करायची आहेत, कॉलेजेस चूज करताना ऑर्डर कशी ठेवायची आहे. त्यामुळे फॉर्म फिलिंग असू द्या, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, याच्यामध्ये आम्ही लाईव्ह सेशन्स घेऊन विद्यार्थ्यांना गाईड केले जातं, जेणेकरून तुमच्या हातून कोणतीही चूक आम्ही होऊ देत नाही. आणि हे पूर्ण कंप्लीट तुमचं ऍडमिशन कन्फर्म होईपर्यंत एंड स्टेजेसपर्यंत हे लाईव्ह सेशन चालू असतात, जेणेकरून तुम्हाला कुठेही डिफिकल्टी येणार नाही. आता फोर्थ स्टेज जी आम्ही काउन्सिलिंगमध्ये प्रोव्हाइड करतोय ती आहे तुमची स्पॉट ऍडमिशन आणि इन्स्टिट्यूट लेवल सीट. या सीट्स अशा असतात ना जेणेकरून विद्यार्थ्यांना माहितीच नसतात की कॉलेज एखादं नोटिफिकेशन रिलीज करतं, ऍप्लिकेशनची डेट संपते आणि नंतर विद्यार्थ्यांना कळतं अरे या कॉलेजमध्ये तर इन्स्टिट्यूट लेवल सीट्स होत्या. मग याच तुम्हाला इन्स्टिट्यूट लेवल सीट्स आहेत, तर स्पॉट ऍडमिशन सीट्स आहेत, त्या सांगण्याची जबाबदारी आमची असते. आमच्याकडे काउन्सिलिंगमध्ये तुम्ही इतकं केलं जातं की एखाद्या कॉलेजच्या स्पॉट ऍडमिशन जर चालू असतील तर कोणत्या कॉलेजचा स्पॉट राऊंड अटेंड करायचं आहे का, किती तिथे कट ऑफ लागू शकतो, तुमची फीज वगैरे किंवा डॉक्युमेंट्स वगैरे स्पॉट ऍडमिशन आणि कॅप ऍडमिशनच्या दरम्यान कशी मॅनेज करायची आहे, एखाद्या कॉलेजच्या इन्स्टिट्यूट लेवल सीट जर ओपन झाले असतील तर त्याला कोणत्या ब्रँचला अप्लाय करायचं आहे, या सगळ्यांबद्दल गाईड केले जातं. आणि शेवटची आणि महत्त्वाची स्टेज म्हणजे काय, फक्त ऍडमिशन कन्फर्म झालं म्हणजे आमची काउन्सिलिंग प्रोसेस संपत नाही. फर्स्ट इयरमध्ये आम्ही तुम्हाला गायडन्स सेशन्स घेतो. कारण का विद्यार्थ्यांनी कसं असतं, तुम्ही एकतर 12th मधून ज्यावेळी फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये जाता, संपूर्ण विश्व जे जग असतं ते नवीन वाटायला लागतं. कोडिंग माहीत नसतं, युनिव्हर्सिटीच्या एक्झाम्स माहीत नसतं, सीजीपीए कसा मेंटेन करायचं माहीत नसतं, फर्स्ट इयर पासून कोडिंगची जी डेव्हलपमेंट प्रोसेस असते ती कशी स्टार्ट करायची हे माहीत असतं. यासाठी आम्ही फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये गायडन्स सेशन घेतले जाते. तुम्हाला गाईड केलं जाते की तुम्हाला कॉलेजमध्ये कोणकोणते
कोडिंग जी जर्नी आहे ती कशी स्टार्ट करायची आहे, त्याचसोबत जे गायडन्स सेशन आहेत ते कशी तुम्हाला अरेंज करायचे आणि कॉलेजचा CGPA वगैरे कसा मेंटेन करायचा याबद्दल तुम्हाला गाईड केले जाणार. आय होप तुम्हाला आमची पर्सनल काउन्सिलिंगची प्रोसेस समजली असेल. एक म्हणजे काय, ज्यावेळी आम्ही पर्सनल काउन्सिलिंगमधून तुमच्याकडून काहीतरी पैसे घेतो किंवा तुमच्याकडून काहीतरी अमाऊंट घेतो, त्यावेळी माझी जबाबदारी वाढते की तुमच्याला एक त्या मोबदल्यात एक बेस्ट कॉलेज तुम्हाला द्यावं. कारण मी बाकी गोष्टींसारखं खोट्या गोष्टींचा कधीही प्रमोट करत नाही की तुमचं पर्सेंटेज कमी आहे, मी तुम्हाला महाराष्ट्रात टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ देतो. या गोष्टींना मी कधीही दुजोरा देत नाही. मात्र एक सांगतो की तुमचं जे पर्सेंटेज आहे त्यामध्ये तुम्हाला एक बेस्ट कॉलेज द्यायची जबाबदारी हा आमची असेल. दुसरं, ज्यावेळी तुम्ही आता काउन्सिलिंगमध्ये मी बघतोय ना, मोस्टली पेरेंट्सची कॉन्टॅक्ट करतो किंवा जे पालक बोलतात, ज्यावेळी ते एक तरी अपेक्षा ठेवून बसतात की तुम्ही ज्यावेळी आमच्याशी बोलता त्यावेळी तुमची काय अपेक्षा असते की तुमच्या पर्सेंटेजला ॲटलिस्ट एक चांगलं कॉलेज मिळावं. मग तुम्हाला आयडिया नसते की पुण्यामधली चांगली कॉलेजेस कोणती आहेत, मुंबईमधली काय आहेत. मग ती जबाबदारी आमची वाढलेली असते की आम्ही तुम्हाला तुमच्या पर्सेंटेजला व्यवस्थित गाईड करून त्या कॉलेजपर्यंत पोहोचवावं. तुमच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये काही डाऊट असतील तर ते आम्ही क्लिअर करावे. आय होप तुम्हाला आमच्या काउन्सिलिंगबद्दल समजले असेल. आमची सुद्धा रजिस्ट्रेशन अजून ओपन आहेत, त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की एनरोल करा. तुमचं भलेही पर्सेंटेज कितीही असू द्या, त्या पर्सेंटेजवरती एक बेस्ट कॉलेज द्यायची जबाबदारी आमची असेल. आय होप तुम्हाला आमची काउन्सिलिंग प्रोसेस समजली असेल. काही डाऊट वगैरे असतील किंवा काउन्सिलिंग रिलेटेड काही क्वेरी असतील, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलं आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर सुद्धा दिलेला आहे, त्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते क्लिअर करा. आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.